नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। यश नेहमीप्रमाणे सरिता काकूंच्या घरी गेला होता। त्याच्या घरी जाण्याने ही त्याच्या दिनचर्याचा अविभाज्य भाग बनला होता। फक्त आजचेच नाही तर गेल्या काही दिवसापासून हे नित्याचे झाले होते। सरिता त्याच्या आईची मैत्रीण असल्या तरी यश आणि काकूंच्या नात्यात नेहमी काहीतरी वेगळं, काहीतरी अधिक सखोल होते। त्यांना भेटल्यावर यशला एक प्रकारची अनामिक शांतता आणि ओढ जाणवत असे, जी त्याला इतर कुठेही मिळत नसे। त्याला अनेकदा वाटायचं की त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे, त्याच्या बोलण्यात, त्याच्या प्रत्येक हावभावात एक अकालनीय गुपित दडला आहे। एक अशी भावना जी शब्दात व्यक्त करता येत नाही, पण तरीही त्याच्या मनात कुतूहल निर्माण करत असे। आज मात्र त्याला जाणवलं की हे गुपित उलगडण्याची वेळ जवळ आली होती। हवे एक वेगळीच गूढ ऊर्जा तरंगत होती। यश, आज मी तुझ्यासाठी एक खास पेय बनवलं आहे, सरिता काकू म्हणाल्या। त्याच्या डोळ्यात एक चमक होती जी यशने पूर्वी कधी पाहिली नव्हती। ती चमक एका अज्ञात आकर्षणाने भरलेली होती। त्याच्या हातात एक चमचमीत आकर्षण केसरी रंगाचा ग्लास होता, ज्यातून एक मंद गोड सुगंध दरवळत होता। तो सुगंध नेहमीच्या पेयापेक्षा वेगळा होता, अधिक मोह आणि स्मृतींना जागवणारा। यशने तो ग्लास घेतला। त्याच्या मनात थोडी शंका होती, पण काकूच्या डोळ्यातील आमंत्रण तो नाकारू शकला नाही। त्याने हळूच एक घोट घेतला। त्या पेयात चव त्याला अपेक्षित आवडली, गोड आणि थोडीशी तुरट, पण एक वेगळी चपरीची जादू त्यात होती। क्षणार्धात त्याला जाणवलं की त्याचे डोळे हलकं होत आहे, जणू काही तो हवेत तरंगत। त्याच्या शरीरात एक मंद अनावर उष्णता हळूहळू पसरत होती, जणू शरीरातील प्रत्येक पेशीला ती उष्णता अनुभवता येत होती। एक प्रकारची सुगत नशा त्याला वेळू लागली होती। त्याचे विचार अस्पष्ट होऊ लागले, पण एक नवीन स्पष्टता त्याला घेरून टाकत होती। काकू, हे काय आहे? यशने जरा अस्पष्ट कंपाणाऱ्या आवाजात विचारलं। त्याच्या डोळ्यात भीती होती, असली तरी कुतूहल आणि एक अनोखी ओढ अधिक होती। त्याला समजेनासं झालं होतं की नक्की काय घडत आहे, पण त्याला या नवीन जाणीवेपासून दूर जायचं नव्हतं। त्याला वाटलं, काही हो, मला हे अनुभव घ्यायचा आहे। सरिता काकूंच्या ओठावर एक रहस्यमय मोहक स्मित होतं, जे त्याच्या सौंदर्यात एक वेगळेच अंधार आणि आकर्षण निर्माण करत होतं। यशचा श्वास अधिक खोल आणि अस्थिर झाला। त्याच्या बोटांचा तो हलका गुलाबी स्पर्श त्याच्या अंगावर विजेचा कडकडता ठिणगी उधळत होती। तिच्या हाताची त्याच्या गालावरून हळुवारपणे त्याच्या मानेपर्यंत आली आणि तिथे थांबली। त्याचा प्रत्येक केस तिच्या त्या स्पर्शाला ओळखू लागला होता। त्याला भान होते की हे फक्त एक जादू आहे, पण ही जादू त्याला एखाद्या वेड्यात पाडत होती। काकूंच्या डोळ्यातील ती अथांग गहराई यशच्या स्वप्नातही अधिक कधी पाहिली नव्हती। ते डोळे जणू त्याला आव्हान देत होते, शांत राहा, शरण या, स्वतःला विसरून जा। त्याच्या स्मरणात शक्तीतले सारे तर्क, सारे प्रश्न हळूहळू विरघळू लागले। त्याच्या अंगातला प्रत्येक थरकाप, प्रत्येक श्वास आता फक्त तिच्यासाठीच होता। का म्हणून सांगू, तिने अगदी मंजूळ आवाजात विचारले। तिचे ओठ यशच्या कानाजवळ सरकले। तिचा श्वास त्याच्या गालावर पडताच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले। तिचे केस त्याच्या खांद्यावर सरकले आणि त्यातल्या हलकासा चंदनाचा सुगंध त्याला भरून गेला। कारण तू मला हवा आहेस, फक्त तुझ्यासाठी, हे शब्द यशच्या कानी पडताच त्याचे डोळे आपोआप मिटले। त्याच्या हाताने तिचा हात हळुवारपणे धरला, तिला आणखी जवळ खेचलं। त्याला जाणवत होतं की त्याचे हृदय एखाद्या वेड्या नदीसारखे वाहू लागले होते। तिच्या त्या कोवळ्या बोटांनी त्याचे आपले बोट गुंतले। हातातील तो ओलावा, ती ऊब, तिच्या बोटांचे त्याच्या बोटांशी असलेले ते मुख संभाषण, सारे काही त्याला एखाद्या स्वप्नात घेऊन जात होते। तिने त्याच्या हनुवटीला हलकेच वर करून त्याच्याकडे पाहिले। यशने डोळे उघडले। तिच्या त्या डोळ्यात आता केवळ ओढ नव्हती, तर एक वेळ होती, त्याच्यासाठीचे वेळ। त्याच्या भुवयावरचा घाम पुसताना तिचा हात थोडासा थरथरला। हा थरका यशच्या अंगातील अग्नीला आणखीन भडकावून गेला। काकू, त्याने ओठांवरून तिचे नाव घेतले, पण ते आता एक औपचारिकता उरली होती। नमस्कार मित्रांनो, चला मग आता पुढे कथाला सुरुवात करूया। यशच्या ओठावरून काकू हे नाव निघालं होतं, पण त्या शब्दातला साधेपणा आता हरवला होता। त्या क्षणी त्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती। सरिता काकू मात्र शांतपणे त्याच्याकडे पाहत होत्या। त्याच्या डोळ्यात आता एक गूढ भाव नव्हता, तर एक खोल वेदना दडलेली होती। त्यांनी हळूच त्याचा हात आपल्या हातातून सोडवला आणि थोडं दूर सरकल्या। यश अजूनही त्या क्षणात अडकलेला होता। त्याच्या शरीरावर पेयाचा परिणाम होत होता, पण त्याच्या मनात आता हळूहळू
प्रश्न उभे राहत होते. काकू, हे सगळं काय आहे? तो थोड्या अडखळत्या आवाजात म्हणाला. सरिता काकूंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीकडे वळल्या. बाहेर संध्याकाळ पसरत होती. आकाशात हलकीशी नारंगी छटा होती, जशी त्या पेयाच्या रंगासारखीच होती. यश, जे तू अनुभवतो आहेस ना, ते फक्त त्या पेयामुळे नाही आहे, त्यांनी शांत पण ठाम आवाजात सांगितलं. यशच्या कपाळावर आळ्या पडल्या. म्हणजे तो काही बोलणार इतक्यात त्या पुन्हा म्हणाल्या, हे सगळं मी खूप दिवसांपासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, पण योग्य वेळ आली नाही. पण आज मला जाणवलं की आता सत्य लपवणं योग्य नाही. यशचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याला कळत नव्हतं की पुढे काय ऐकायला मिळणार आहे. काकू, माझ्याकडून काही चूक झाली का? त्याने थोड्या भीतीने विचारलं. सरिता काकूंनी पटकन मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं. नाही यश, चूक तुझी नाही आहे, कदाचित माझी आहे, त्यांनी मान खाली घालत सांगितलं. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली होती. फक्त भिंतीवर घड्याळाचा टिकटिक आवाज ऐकू येत होता. मी एकटी आहे यश, खूप वर्षांपासून एकटी आहे. त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजात एक जडपणा होता. माझं आयुष्य बाहेरून जितकं साधं आणि शांत दिसतं ना, तितकंच आतून ते रिकामं आहे. तुझी आई माझी मैत्रीण आहे, पण तिच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित आहे, घर, संसार, माणसं. पण माझ्याकडे, त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं. यश आता पूर्ण शुद्धीत येऊ लागला होता. पेयाचा परिणाम ओसरत होता आणि त्याच्या मनात सहानुभूती निर्माण होत होती. काकू, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तो हळू आवाजात म्हणाला. सरिता काकूंनी त्याच्याकडे पाहिलं. कारण मला भीती वाटत होती, त्यांनी स्पष्ट सांगितलं. भीती कशाची? यशने विचारलं. त्याच्या डोळ्यात आता काळजी होती. मला वाटत होतं की तू मला चुकीच्या नजरेने पाहशील, की आपल्या नात्यांचा अर्थ बदलून जाईल. पण खरं सांगू का यश, तू जेव्हा इथे यायलास लागलास ना, तेव्हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पुन्हा काहीतरी जिवंत झाल्यासारखं वाटलं, त्यांनी हलक्या आवाजात सांगितलं. यश काही क्षण बोलायचा नाही. त्याच्या मनात अनेक भावना एकत्र येत होत्या. काकू, तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात. पण तो थांबला. त्याला योग्य शब्द सापडत नव्हते. सरिता काकूंनी त्याचं वाक्य पूर्ण केलं. पण त्या नात्याला एक मर्यादा आहे ना, त्यांनी शांतपणे विचारलं. यशने मान हलवली. हो काकू, मला तुमची खूप काळजी वाटते आणि मी नेहमी तुमच्यासोबत असेन, पण आपल्यातलं तर नातं तसंच शुद्ध राहायला हवं. त्याच्या आवाजात आता स्पष्टता होती. सरिता काकूंनी डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी शांती उमटली. धन्यवाद यश, तू मला समजून घेतलंस, त्यांनी असंच सांगितलं. त्या क्षणी दोघांमध्ये एक नवीन समजूत निर्माण झाली होती, जी कोणत्याही आकर्षणापेक्षा अधिक मजबूत होती. यश उठला आणि खिडकीजवळ गेला. बाहेर अंधार वाढत होता, पण त्याच्या मनात एक वेगळी स्पष्टता होती. तो मागे वळून काकूकडे पाहत म्हणाला, काकू, आपण दोघेही एकटे नाही आहोत. आता आपण एकमेकांसाठी आहोत, पण योग्य नात्यात. सरिता काकूंनी मान हलवली आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून हलकंसं पाणी आलं. पण त्या अश्रूमध्ये दुःख नव्हतं, तर एक दिलासा होता. त्या रात्री यश घरी परतताना त्याच्या मनात अनेक विचार येत होते, पण एक गोष्ट नक्की होती की आज त्याने केवळ एक गुपित उलगडलं नव्हतं, तर एक नातं वाचवलं होतं आणि कदाचित स्वतःलाही समजून घेतलं होतं. रात्रीनंतर यशच्या आयुष्यात काहीतरी सूक्ष्म पण महत्त्वाचं बदललं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या मनात आणि कालच्या प्रत्येक क्षणाची आठवण ताजी होती. पण त्या आठवणीमध्ये आता गोंधळ नव्हता, तर एक शांत समजत होती. तो नेहमीप्रमाणेच आपल्या दिवसाची सुरुवात करत होता, पण त्याच्या मनात एका कोपऱ्यात सरिता काकूंच्या चेहऱ्यावरचं ते हलकंसं हसू आणि डोळ्यांतील दिलासा सतत फिरत होता. काही वेळानंतर त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर सरिता काकू नाव दिसताच त्याच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं. त्याने कॉल उचलला. हॅलो काकू, तो सहजपणे म्हणाला. तिकडून काही शांतता होती आणि मग तिचा हलका पण स्थिर आवाज आला. यश, आज वेळ आहे का? थोडा यशच्या मनात क्षणभर विचार आला, पण त्याने लगेच उत्तर दिलं. हो काकू, मी येतो थोड्याच वेळात. हो, तो तयार होऊन बाहेर पडला. पण आज त्याच्या पावलात एक वेगळीच जाणीव होती, जणू तो कुठल्या तरी नव्या सुरुवातीकडे चालला होता. काकूंच्या घरी पोहोचल्यावर त्याने दरवाजा वाजवला. काही क्षणातच दरवाजा उघडला आणि सरिता काकू समोर उभ्या होत्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर कालच्या तुलनेत अधिक शांतता होती. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी स्थिरता दिसत होती. जे यश, आता ये आत, त्यांनी हसत सांगितलं. यश आत आला. घरात नेहमीसारखंच वातावरण होतं, पण आज त्याला घरात एक वेगळीच ऊब जाणवत होती. दोघं काही क्षण शांत उभे बसले होते. मग सरिता काकूंनी बोलायला सुरुवात केली. यश, काल जे काही झालं त्याबद्दल मी खूप विचार केला, त्यांनी थेट मुद्द्यावर येत सांगितलं.
यश शांतपणे ऐकत होता. मला वाटलं तर की आपण एक निर्णय घ्यायला हवा. त्यांनी पुढे म्हटलं. यशने मान हलवली. हो काकू, पण मला तसंच वाटतंय. सरिता काकूंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, मला माझं आयुष्य पुन्हा उभं करायचं आहे. यश फक्त कोणावर अवलंबून राहून नाही तर स्वतःच्या जोरावर. त्याच्या आवाजात आता आत्मविश्वास होता. यशच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. हा खूप चांगला निर्णय आहे काकू, तो म्हणाला. पण त्यासाठी मला थोडी मदत लागेल, त्यांनी हळूच सांगितलं. यश म्हणाला, मी आहे ना काकू, तुम्हाला जे हवं ते मी करीन. सरिता काकूंनी स्मित केलं. मला माझं जुनं छंद पुन्हा सुरू करायचं आहे. तुला आठवतं मी पूर्वी पेंटिंग करायची, त्यांनी विचारलं. यशने लगेच उत्तर दिलं, हो काकू, तुम्ही चित्र खूप सुंदर असायचे. मग आता का थांबलात, त्यांनी विचारलं. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. आयुष्याच्या धावपळीत आणि काही चुकीच्या निर्णयामुळे स्वतःलाच हरवून बसले. पण आता नाही, आता मला पुन्हा स्वतःला शोधायचं आहे. त्यांच्या डोळ्यात एक नवी चमक होती. यश म्हणाला, काकू, मी तुमच्यासाठी सगळं साहित्य आणून देतो. पण आपण एक छोटासा स्टुडिओ तयार करून इथेच घरात. सरिता काकूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. खरंच यश, तू माझ्यासाठी एवढं करशील का, त्यांनी विचारलं. यश हसला. काकू, तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे. आता माझी वेळ आहे. पुढचे काही दिवस दोघं मिळून आता माझी वेळ एका छोटासा कोपरा स्टुडिओसाठी तयार करू लागले. रंग, ब्रश, कॅनव्हास सगळं हळूहळू जागेवर येऊन लागलं आणि त्या प्रक्रियेत सरिता काकूंच्या आयुष्यात पुन्हा रंग भरू लागले. यशला जाणवत होतं की आता आधीपेक्षा अधिक आनंदी आणि जिवंत दिसत आहेत. एक दिवस काकूंनी पहिलं चित्र पूर्ण केलं. यश समोर उभा राहून ते पाहत होता. चित्रात एक स्त्री होती जी अंधारातून बाहेर येत प्रकाशाकडे चालली होती. यशच्या डोळ्यात कौतुक होतं. काकू, हे फक्त चित्र नाही आहे, ही तुमची कथा आहे, तो म्हणाला. सरिता काकूंनी हसत मान हलवली. हो यश, आणि या कथेत तूही आहेस, कारण तू मला अंधारातून बाहेर येण्याची ताकद दिलीस. त्या क्षणी दोघांमध्ये एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं, जे नातं फक्त शब्दात मावणार होतं ना कोणत्याही सीमांनी बांधलेलं होतं. पण ते नातं स्वच्छ होतं, मजबूत होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य होतं. त्या दिवसापासून यश आणि सरिता काकू दोघांनीही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला, पण एकमेकांची साथ कधीही सोडली नाही. कारण काही नाती अशी असतात जी प्रेमापेक्षा अधिक खोल आणि सुंदर असतात. हळूहळू पुढे सरकत होते आणि सरिता काकूंच्या आयुष्यात रंग परत येत होते. त्यांच्या स्टुडिओमध्ये आता रोज नव्या कल्पना जन्म घेत होत्या. यशही शक्य तितका वेळ काढून त्याच्यासोबत राहायचा. कधी रंग मिक्स करायचा तर कधी कॅनव्हास लावून द्यायचा, पण जास्त वेळ तो शांतपणे बसून त्यांच्या कामाकडे पाहत बसायचा. कारण त्या चित्रामध्ये त्याला काकूंच्या मनातला आवाज ऐकू यायचा. एके दिवशी दुपारी यश स्टुडिओमध्ये आला तेव्हा काकू एका मोठ्या कॅनव्हाससमोर उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत होती. काकू, काय झालं, आज काहीतरी वेगळं वाटतंय, यशने विचारलं. त्यांनी ब्रश खाली ठेवत त्याच्याकडे पाहिलं. यश, मला एक संधी मिळाली आहे, पण थोडी भीती वाटते आहे, त्यांनी शांतपणे सांगितलं. यशच्या डोळ्यात कुतूहल आलं. कसली संधी काकू? शहरातल्या एका आर्ट गॅलरीमध्ये नव्या कलाकारांसाठी प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे आणि मला तिथे माझी चित्र दाखवायची आहे. ऑफर आली आहे, त्यांनी सांगितलं. यश आनंदाने म्हणाला, अरे वा काकू, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. मग भीती कसली? काकूंनी हलकसं हसत उत्तर दिलं. भीती अपयशाची नाही यश, पण पुन्हा लोकांसमोर उभं राहण्याची आहे. इतक्या वर्षांनी स्वतःला उघड करण्याची आहे. यश काही क्षण शांत राहिला. जे तुम्ही निर्माण केलं आहे ना, ते लपवून ठेवण्यासाठी नाही आहे. लोकांना ते पाहायचं हवं आणि तुम्ही एकट्या नाही आहात, मी तुमच्यासोबत आहे. सरिता काकूंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकला. त्यांनी मान हलवली. ठीक आहे यश, आपण हे करूया. पुढचे काही दिवस तयारीत गेले. चित्रांची निवड, फ्रेमिंग सगळं काळजीपूर्वक करण्यात आलं आणि शेवटी तो दिवस आला. गॅलरीत प्रकाश आणि शांत वातावरण होतं. भिंतीवर विविध कलाकारांची चित्रं लावलेली होती. त्यात सरिता काकूंची चित्रही ठळकपणे उठून दिसत होती. यश त्यांच्या बाजूलाच उभा होता. सुरुवातीला काकू थोड्या संकोचल्या होत्या, पण हळूहळू लोक त्यांच्या चित्रांकडे थांबू लागले. काही जण कौतुकाने प्रश्न विचारू लागले. एक वयस्कर गृहस्थ त्यांच्या एका चित्रासमोर थांबले आणि म्हणाले, या चित्रात खूप वेदना आहे, पण त्याचबरोबर आशाही आहे. हे खूप दुर्मिळ असतं. सरिता काकूंनी नम्रपणे हसत धन्यवाद दिलं. यश बाजूला उभा राहून हे सगळं पाहत होता, पण त्याच्या मनात अभिमान होता. कार्यक्रम संपल्यानंतर काकूंनी यशकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आज जर तू नसतास तर मी इथे उभी राहू शकले नसते. यश हसत म्हणाला, काकू, तुम्ही आधीपासूनच मजबूत होतात, फक्त तुम्हाला ते आठवण करून द्यायची गरज होती.
त्या रात्री परतताना दोघं शांतपणे चालत होते. रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश पडत होता. काकूंनी अचानक विचारलं, यश, तू पुढे काय करणार आहेस? त्याने थोडा विचार करून उत्तर दिलं, अजून ठरवलं नाही, पण एक गोष्ट नक्की आहे. मी आयुष्यात काहीतरी असं करणार आहे ज्यात मला मनापासून आनंद मिळेल. काकूंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, तेच तर खरं यश आहे. आयुष्य जगताना स्वतःला हरवू नकोस. त्या शब्दांनी यशच्या मनात एक नवीन विचार पेरला. त्या दिवसानंतर यशही आपल्या भविष्याबद्दल गंभीरपणे विचार करू लागला आणि सरिता काकू आपल्या कलेत अधिकाधिक रमू लागल्या. दोघांचं नातं अधिक परिपक्व झालं होतं. ते एकमेकांना आधार देत होते, पण स्वतःची ओळखही जपत होते. आणि कदाचित हाच त्या नात्याचा खरा अर्थ होता. पुढे काय होईल, त्यांच्या आयुष्यात कोणते नवे वळण येतील, हे अजूनही अज्ञात होते. पण एक गोष्ट नक्की होती की त्यांनी भूतकाळ मागे सोडून भविष्याकडे चालायला सुरुवात केली होती. आणि हीच खरी सुरुवात होती एका नव्या प्रवासाची. प्रदर्शनानंतर काही दिवसातच सरिता काकूंच्या आयुष्यात नवे बदल दिसू लागले. त्यांच्या चित्राबद्दल लोकांमध्ये चर्चा होऊ लागली होती. काही जणांनी त्यांच्याकडून चित्र विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, तर काहींनी पुढील प्रदर्शनासाठी त्यांना संपर्क केला होता. हे सगळं त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होतं आणि त्या प्रत्येक क्षणाचा त्या शांतपणे पण मनापासून आनंद घेत होत्या. यशही हे सगळं पाहून खूप खुश होत होता, पण त्याच्या मनात आता एक वेगळीच हलचल सुरू झाली होती. काकूंनी त्याला स्वतःचा मार्ग शोधायला सांगितलं होतं आणि ते शब्द त्याच्या मनात सतत घुमत होते. एके दिवशी तो काकूंच्या घरी गेला तेव्हा त्या काही कागदपत्र पाहत बसल्या होत्या. काकू, काय चाललंय? त्याने विचारलं. त्यांनी असंच सांगितलं, यश, मला एका आर्ट स्कूलमधून ऑफर आली आहे. ते मला पार्ट टाईम शिकवायला बोलवत आहेत. यशच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अरे वा काकू, ही तर अजून एक छान संधी आहे. मग तुम्ही हो म्हणालात का? त्यांनी थोडा विचार करत उत्तर दिलं, अजून नाही, कारण हा निर्णय थोडा मोठा आहे, पण मला वाटतं मी तयार आहे. यशने ठामपणे सांगितलं, काकू, तुम्ही तयार आहात? तुम्ही जे अनुभवलं आहे ना, ते इतरांना शिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सरिता काकूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवली. ठीक आहे, मग मी हो म्हणते. त्या क्षणी त्याच्या आवाजात एक नवा आत्मविश्वास होता. काही दिवसांनी त्या आर्ट स्कूलमध्ये शिकवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्या थोड्या घाबरल्या होत्या, पण विद्यार्थ्यासमोर उभ्या राहिल्यावर त्यांना जाणवलं की हीच त्यांची खरी जागा आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दात अनुभव होता आणि विद्यार्थ्यांनाही ते जाणवत होतं. यश एकदा त्यांच्या क्लासला गेला आणि मागच्या बाकावर बसून त्यांना शिकवताना पाहत होता. त्याच्या डोळ्यात अभिमान होता. क्लास संपल्यावर तो ज्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, काकू, आज तुम्ही खूप छान शिकवलंत. सरिता काकूंनी हसत उत्तर दिलं, धन्यवाद यश, पण हे सगळं शक्य झालं कारण तू माझ्यासोबत उभा राहिलास. त्या संध्याकाळी दोघं स्टुडिओमध्ये बसले होते. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पावसांच्या सरी खिडकीवर अलगद आपटत होत्या. यश शांतपणे म्हणाला, काकू, मी एक निर्णय घेतला आहे. सरिता काकूंनीच त्याच्याकडे पाहिलं. कसला निर्णय? यशने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मला माझ्या आवडीचं काम करायचं आहे. मला फोटोग्राफी शिकायची आहे आणि त्यात करिअर करायचं आहे. काही क्षण शांतता पसरली आणि मग काकूंच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. हा तर खूप सुंदर निर्णय आहे यश, त्यांनी आनंदाने सांगितलं. तू जगाला वेगळ्या नजरेने पाहतोस आणि तेच फोटोग्राफीसाठी महत्त्वाचं असतं. त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. त्या दिवसापासून यशने आपल्या स्वप्नासाठी काम सुरू केलं. कॅमेरा घेतला, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढू लागला आणि हळूहळू त्याला त्याच आत्मविश्वास मिळू लागला. सरिता काकू त्याच्या प्रत्येक फोटोला बारकाईने पाहून त्याला मार्गदर्शन करत होत्या. दिवस पुढे सरकत होते आणि दोघंही आपल्या मार्गावर पुढे जात होते, पण त्यांच्यातील नातं अजूनही तितकंच घट्ट होतं. एक दिवस यशने काकूंना विचारलं की त्याच्या पहिल्या फोटोमध्ये प्रदर्शनासाठी आमंत्रित केलं. काकू त्या गॅलरीत आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. भिंतीवर लावलेले फोटो यशच्या नजरेतून जग दाखवत होते आणि त्या प्रत्येक फोटोमध्ये एक भावना होती. काकूंनी त्याच्याकडे पाहून असंच सांगितलं, यश, आज तू तुझा मार्ग शोधलास आणि मला तुझा अभिमान आहे. यशनेही असंच उत्तर दिलं, काकू, तुम्ही मला मार्ग दाखवला नसता तर कदाचित मी अजूनही हरवलेलो असतो. त्या क्षणी दोघेही शांत उभे होते, पण त्याच्या मनात एकच भावना होती, कृतज्ञता आणि समाधान. कारण काही नाती आयुष्यात येतात ती आपल्याला बदलण्यासाठी, आपल्याला उभं करण्यासाठी आणि योग्य दिशेने चालायला शिकवण्यासाठी. आणि यश आणि सरिता काकूंचं नातं हे अगदी तसंच होतं. त्याच्या आयुष्याचा प्रवास आता वेगळ्या वाटांनी पुढे जात होता, पण त्या वाटांमध्ये एकमेकांची साथ कायम होती.
यशच्या फोटो प्रदर्शनानंतर त्यांच्या आयुष्यात जणू काही नवा अध्याय सुरू झाला होता. लोकांनी त्यांच्या मनापासून कौतुक केलं होतं. काही लोकांनी त्यांच्याकडून फोटोशूटसाठी संपर्क साधला होता, तर काहींनी त्यांच्या फोटोची खरेदीही केली होती. हे सगळं त्यांच्यासाठी स्वप्नासारखं होतं, पण त्यांच्या पायांना अजूनही जमिनीची जाणीव होती, कारण त्यांना माहीत होतं की हा प्रवास अजून खूप मोठा आहे. त्या संध्याकाळी प्रदर्शन संपल्यानंतर आणि तो सरिता आणि काकू शांतपणे गॅलरीच्या बाहेर उभे होते. रस्त्यावर हलका वारा वाहत होता आणि शहरातील दिवे चमकत होते. काकूंनी हळूच विचारलं, यश आता पुढे काय? तो थोडा हसला आणि म्हणाला, आता शिकायचं आहे, अजून खूप काही शिकायचं आहे आणि स्वतःला अधिक चांगलं बनवायचं आहे. सरिता काकूंनी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि समाधानाने मान हलवली. हाच खरा मार्ग आहे, त्यांनी सांगितलं. काही दिवसांनी यशला एक प्रसिद्ध फोटोग्राफरकडून इंटर्नशिपसाठी संधी मिळाली होती. ती संधी त्याच्यासाठी खूप मोठी होती, कारण त्यातून त्याला व्यावसायिक जगाचा अनुभव मिळणार होता. त्याने लगेच काकूंना ही बातमी सांगितली. काकूंनी आनंदाने त्याला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाल्या, ही संधी सोडू नकोस यश, तू खूप पुढे जाशील. यशनेही ठामपणे निर्णय घेतला आणि त्या इंटर्नशिपला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस कठीण होते. कामाचा ताण होता, वेळेचं बंधन होतं आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याचा दबाव होता. पण यश हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. तो प्रत्येक चुका शिकत गेला, प्रत्येक अनुभवातून स्वतःला घडवत गेला. दरम्यान सरिता काकूंचं आयुष्यही नव्या उंचीवर पोचत होतं. त्याच्या चित्रांना आता अधिक ओळख मिळू लागली होती आणि घेतलेल्या क्लासेसमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत होती. त्यांनी आणि स्वतःही अधिक आत्मविश्वासाने जगू लागल्या होत्या. एक दिवस यश खूप थकलेला घरी परतत होता. कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे त्याच्या मनात थोडा गोंधळ निर्माण झाला होता. तो थेट काकूंच्या घरी गेला. दरवाजा उघडल्यावर काकूंनी त्यांचा चेहरा पाहूनच ओळखलं. काय झालं यश? तो काही न बोलता आत आला आणि खुर्चीवर बसला. काही क्षण शांतता होती. मग तो हळू आवाजात म्हणाला, काकू, कधी कधी वाटतं मी हे सगळं करू शकेन का? सरिता काकूंनी त्याच्या जवळ बसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, यश, प्रत्येक मोठ्या स्वप्नाच्या आधी हा प्रश्न येतोच, पण फरक इतकाच असतो की काही लोक त्या प्रश्नापुढे थांबतात आणि काही लोक त्याच्यावर मात करतात. तू कोण आहेस हे तुला ठरवायचं आहे. यश काही क्षण शांत राहिला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू आत्मविश्वास परत आला. तो म्हणाला, मी थांबणार नाही काकू, मी प्रयत्न करीत राहीन. सरिता काकूनी हसत मान हलवली. मला माहीत होतं की तू असंच म्हणशील. त्या रात्री यश पुन्हा आपल्या कामात झोकून देण्यासाठी तयार झाला. दिवस पुढे जात होते आणि त्याच्या मेहनतीचं फळही दिसू लागलं होतं. एके दिवशी त्याने काढलेला एक फोटो एका मोठ्या मॅगझिनमध्ये छापून आला. तो फोटो पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने लगेच काकूंना फोन केला. काकूंनी तो फोटो पाहून अभिमानाने सांगितलं, यश, आज तू खरंच एक उंच भरारी घेतलीस. त्या क्षणी दोघांनी जाणवलं की त्यांनी एकमेकांनी साथ दिलेली किती मौल्यवान होती आणि हा प्रवास अजूनही संपलेला नाही, तर आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. कारण स्वप्न पूर्ण करणं शेवटी नसते, तर ती नव्या स्वप्नांची सुरुवात असते. आणि यश आणि सरिता काकूंच्या आयुष्यात अजून खूप काही लिहिलं जायचं होतं. मॅगझिनमध्ये यशचा फोटो येणं ही त्याच्या आयुष्यातील पहिली मोठी जिंक होती. पण खरी सुरुवात मात्र त्या दिवसानंतर झाली होती, कारण अचानक त्यांच्या मेलवर आणि फोनवर नवी नवी कामं येऊ लागली होती. छोटे मोठे प्रोजेक्ट, इव्हेंट शूट आणि काही वैयक्तिक पोर्टफोलिओचे ऑर्डर्स त्यांच्या एकमेकांच्या वेळापत्रकात भरभरून जागा घेऊ लागले होते. पण सगळ्यात एक गोष्ट कायम होती, सरिता काकूंसोबतचा त्याचा रोजचा संवाद. त्याच्या दिवसाचे शेवट किंवा सुरुवात कायम एका छोट्या चहाच्या कपाशी आणि दोन मन शांत होऊन केलेल्या गप्पापासून होत असे. एके दिवशी यश काकूंच्या घरी आला तेव्हा त्या स्टुडिओमध्ये काहीतरी नवीन काम करत होत्या. मोठा कॅनव्हास, वेगवेगळे रंग आणि एक नवीन ऊर्जा. यश उत्सुकतेने म्हणाला, काकू, हे नवीन चित्र आहे का? सरिता काकूंनी ब्रश थांबवत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, हो, पण हे चित्र माझ्यासाठी खूप खास आहे. यश हसत म्हणाला, तुमची सगळी चित्र खासच असतात, पण हे अधिक खास कसं? त्यांनी थोडा दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, कारण हे माझ्या आयुष्याचा एक टप्पाचं पूर्णविराम आहे आणि नव्या टप्प्याची सुरुवात आहे. यश शांत झाला. काही क्षण दोघांमध्ये फक्त कॅनव्हासवर पडणाऱ्या ब्रशच्या आवाजात संगीत होतं. मग सरिता काकूंनी विचारलं, यश, तुझ्या पुढचा प्लॅनबद्दल विचार केला आहेस का? त्याने मान हलवली. हो काकू, मला पुढच्या महिन्यात मुंबईला एका मोठ्या फोटोग्राफरसोबत काम करण्याची संधी मिळते. पण काकूंनी लगेच विचारलं, पण काय? यश काहीसं संकोचत म्हणाला, पण तिथे गेलो तर तुमच्याकडे तसं येणं जाणं कमी होईल आणि मला खटकेल. काकूंनी हळूच हसलं.
यश आयुष्यात सगळं पुढे जातं आणि आपणही जायलाच हवं. त्यासोबत नातं बदलतं आणि ते दिवस फक्त विस्तारत नाही जात आहे हवं त्यासोबत जाते. शब्द यशच्या मनाला भिडले आणि त्याने शेवटी ठामपणे म्हटलं, मग मी आता जातो काकू, चान्स घ्यायला हवा. आणखी काही दिवस गेले आणि यश मुंबईला जाण्याची तयारी करू लागला. तो निघायच्या आधीच्या रात्री तो सरिता काकूंच्या घरी शेवटची भेट म्हणून गेला. घरात एक शांत प्रकाश होता. काकूंनी 2 कप चहा ठेवले होते. दोघेही शांतपणे बसले होते. काकूंनी विचारलं, यश घाबरतोयस का? त्याने प्रामाणिकपणे सांगितलं, हो थोडं, पण उत्साहही आहे. सरिता काकूंनी त्याच्या हातावर हलकासा हात ठेवत सांगितलं, या भावनांचं मिश्रणच आपल्याला जिवंत ठेवतं. आणि पुढे ढकलत यश आता त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणाला, काकू एक गोष्ट सांगू, तुमच्यामुळे मी स्वतःला शोधलं. काकूंनी हलकसं हसत उत्तर दिलं, आणि तुझ्यामुळे मी स्वतःला पुन्हा शोधलं. तो क्षण दोघांसाठी खूप शांत पण खूप खोल होता. दुसऱ्या दिवशी यश निघाला. बस सुटायच्या आधी काकू त्याच्या समोर उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता पण थोडासा काळजीचा थरही होता. यश म्हणाला, मी परत येईन काकू. आणि काकूंनी उत्तर दिलं, आणि इथे माझ्या स्टुडिओमध्ये तुझा एक फोटो कायम लावलेला असेल. तू कितीही मोठा झालास तरी तुझा मार्ग इथूनच सुरू झालाय. यश हसला आणि बसमध्ये चढला. बस हळूहळू पुढे निघाली आणि खिडकीतून तो काकूंना पाहत राहिला. त्या जागेवर शांत उभ्या राहून हसत होत्या. आणि त्या क्षणी यशच्या मनात एक विचार उमटला, ही वाट आता जरी वेगळी असली तरी या नात्यांचा प्रवास अजून खूप लांब जाणार होता. चला कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. घेऊन जायच्या यशस्वी मुंबईतली सुरुवात सोपी नव्हती. मोठी शहर, वेगळी धावपळ, नवे लोक आणि सतत स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड. पण त्याने हार मानली नाही. दिवसेंदिवस तो अधिक शिकत गेला. प्रत्येक शूटमधून, प्रत्येक चुकामधून तो स्वतःला घडवत राहिला. काही वेळा तो खूप थकून जायचा. अशावेळी तो रात्री उशिरा सरिता काकूंना फोन करायचा आणि त्या शांतपणे त्याचं सगळं ऐकून घ्यायच्या. कधी सल्ला द्यायच्या तर कधी फक्त स्वतःला धीर द्यायच्या. आणि त्या काही साध्या शब्दांनी त्याला उभं राहायला बळ मिळायचं. दुसरीकडे सरिता काकूंचं आयुष्यही सुंदरपणे फुललं होतं. त्यांच्या आर्ट क्लासेसला आता खूप प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या चित्राचं नाव मोठ्या गॅलरीजपर्यंत पोचलं होतं आणि त्या स्वतःमध्ये पूर्णपणे समाधानी दिसत होत्या. वेळ जसा पुढे गेला तसं यशचं नावही फोटोग्राफीच्या दुनियेत ओळखलं जाऊ लागलं. एक दिवस त्याला एका मोठ्या नॅशनल प्रदर्शनात आपले फोटो सादर करण्याची संधी मिळाली. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. त्याने लगेच काकूंना फोन केला. काकूंनी आनंदाने सांगितलं, यश, हा क्षण तू मिळवला आहेस. आता त्याला मनापासून जग. त्या प्रदर्शनाचा दिवस उजाडला. मोठ्या हॉलमध्ये देशभरातील उत्तम कलाकारांनी काम लावलेली होती आणि त्यात यशचेही फोटो झळकत होते. त्या गर्दीत अचानक यशची नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर थांबली. सरिता काकू समोर उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि आनंद चमकत होता. यश काही क्षण थांबला आणि मग पटकन त्यांच्या जवळ गेला. काकू, तुम्ही इथे? तो आश्चर्याने म्हणाला. काकूंनी हसत सांगितलं, तुझा हा मोठा दिवस मी कसा चुकवेन. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत शांत उभे राहिले. त्या शांततेतच त्या नात्यांची सगळी कहाणी सामावलेली होती. यशने हलक्या आवाजात म्हटलं, काकू, आज जे काही आहे ना ते तुमच्यामुळे आहे. सरिता काकूंनी डोकं हलवत उत्तर दिलं, नाही यश, तू स्वतःच्या मेहनतीने इथपर्यंत आलायस. मी फक्त तुला तुझा मार्ग दाखवला. त्या क्षणी स्टेजवर यशचं नाव जाहीर झालं आणि त्याला सन्मानासाठी बोलवण्यात आलं. टाळ्यांच्या गजरात तो पुढे गेला, पण त्याची नजर सतत काकूंवर होती. कारण त्याला माहीत होतं की त्याच्या प्रत्येक यशामागे त्याची साथ आहे. सन्मान स्वीकारताना त्याने एकच वाक्य म्हटलं, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा माणूस असतो जो आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो. माझ्यासाठी ती व्यक्ती म्हणजे माझ्या सरिता काकू आहेत. हॉलमध्ये पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सरिता काकूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कार्यक्रम संपल्यानंतर दोघं बाहेर आले. रात्रीचं आकाश शांत होतं. शहराची लाईट्स दूरवर चमकत होत्या. काकूंनी हळूच म्हटलं, यश, आता तुला माझी गरज नाही उरली. तो लगेच म्हणाला, काकू, गरज कधी संपत नाही. नाती बदलतात पण त्याची किंमत कायम राहते. तुम्ही माझ्यासाठी आयुष्याचा भाग आहात आणि कायम राहाल. काकूंनी स्मित करत त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, मग हीच आपल्या नात्यांची खरी जिंक आहे. दोघंही त्या क्षणी शांत उभे होते, पण त्यांच्या मनात एकच भावना होती, समाधान. कारण त्याने एकमेकांना हरवू दिलं नव्हतं, तर एकमेकांना सापडलं होतं. कधीकधी आयुष्यातील सगळ्यात सुंदर नाती तीच असतात जी कोणत्याही नावाशिवाय
पूर्ण असतात आणि अशाच एका सुंदर नात्याची ही कथा इथे संपते. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.